उकडीच्या मोदकाची रेसिपी यापूर्वीही मी तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केलेली आहे. पण आजची रेसिपी खास आहे कारण यामध्ये मी तुम्हाला अशा बारीक-बारीक टिप्स देणार आहे 10, ज्यामुळे तुमचे मोदक अगदी परफेक्ट होतील, चुकणार नाहीत आणि 21 मोदकासाठी किती प्रमाण घ्यायचं हे सुद्धा सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा. आपण सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा एवढं तूप घातलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढी खसखस घालायची आणि याला मिनिटभर मंद आचेवरती परतवून घ्यायचे. खसखस मिनिटभर परतून झाली की यामध्ये आपल्याला 2 कप एवढा खवलेला नारळ घालायचा आहे. नारळ घालून सुरुवातीला याला असंच परतून घ्यायचं म्हणजे यातलं जे मॉइश्चर आहे ते थोडंसं कमी होतं आणि आपलं मोदकाचं सारण पातळ होत नाही. आणि शक्यतो नारळ आपल्याला किसलेला न वापरता खवलेलाच नारळ वापरायचा आहे. आता नारळ 2-3 मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर 2 कप जर आपला नारळाचा चव असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला 1 कप एवढा गूळ पुरेसा होतो. पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1/2 कपही तुम्ही घेऊ शकता. पण त्यापेक्षा जर जास्त प्रमाण घेतलं तर आपलं जे सारण आहे पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यापेक्षा जास्तही आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं नाही. आता नारळाचं सारण बनवत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आपल्याला. त्यामुळे आपलं सारण छान होतं. जर तुम्ही मोठ्या फ्लेमवरती सारण बनवलं तर गूळ पटकन कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे लो टू मीडियम फ्लेम ठेवायची म्हणजे आपलं सारण खूप छान होतं. सारण या पद्धतीने चांगलं कोरडं व्हायला लागलं की गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि यामध्ये आवडीनुसार आपल्याला सुकामेवा घालायचा, वेलची जायफळाची पूड घालून मिक्स करायचे आणि गॅस बंद करून हे सारण गार होण्यासाठी बाजूला ठेवायचे. सारण खूप जास्तही परतू नका नाहीतर ते कडक होण्याची शक्यता असते. आता सारण तयार झालेले. आता आपण याच्या पारीसाठी पीठ भिजवूयात, उकड काढूयात. आता उकड काढण्यासाठी एका मोठ्या आणि जाड बुडाच्या भांड्यामध्ये मी 2 कप एवढंच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढं दूध घालायचं आहे. यासोबतच यामध्ये साधारण 2 टीस्पून एवढी साखर घालायची. यामुळे आपली जी पारी आहे चिकट होते आणि मोदक फाटण्याची शक्यता राहत नाही आणि शिवाय पारीला चवही चांगली लागते. आता यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं. आता तांदळाचं पीठ जेव्हा आपण घेतो तर शक्यतो मोदकासाठी इंद्रायणी किंवा आंबेमोहर तांदूळ वापरतात. बासमती तांदळाची कणीही तुम्ही वापरू शकता. याचं पीठ छान होतं. पीठ अगदी बारीक असावं आणि शिवाय ते चाळूनही घ्यावं म्हणजे त्यामध्ये मोठे कण राहत नाहीत आणि आपले मोदक मग छान होतात. उकड जेवढी चांगली असेल तेवढे आपले मोदक छान होतात. त्यामुळे उकड काढताना ती व्यवस्थित काढायची. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. यावर झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून हे आपल्याला 10 मिनटं तसंच ठेवायचे. 10 मिनटं ठेवल्यानंतर हे गरम असतानाच एका परातीमध्ये काढून घ्यायचं आणि याला चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ सुरुवातीला खूप गरम आहे. या पद्धतीने फुलपात्राने मी याला थोडंसं मऊ करून घेते आणि जेव्हा आपण हाताने मळतो तर शक्यतो पाणी गरम घ्यायचं. हाताला आपण पाणी लावतो तर गरम पाणीच घ्यायचं, गार पाणी घ्यायचं नाही. या पद्धतीने याला चांगलं मळवून घ्यायचं. पीठ जेवढं आपण चांगलं मळवून घेऊ तेवढा आपला मोदक चांगला होतो. त्यामुळे पीठ मळताना अजिबात कंटाळा करायचा नाही. जेवढी आपली उकड चांगली असेल तेवढा मोदक छान होतो. आता हे पीठ या पद्धतीने चांगलं मऊ झालं की यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं हे आपल्याला असंच ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं तुम्ही ठेवू शकता. यामुळे आपलं जे पीठ आहे चांगलं मुरतं आणि आपले मोदक छान होतात. जर तुम्ही पटकन तसंच मळल्या पीठ घेतलं आणि त्याचे मोदक बनवले तर ते चिवट होऊ शकतात. त्यामुळे या पद्धतीने 15-20 मिनटं याला झाकून ठेवा आणि पुन्हा एकदा याला मऊ करून पीठ चांगलं मळवून घ्या. आता याचे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यायचे. आता 2 कप जर आपलं पीठ असेल तांदळाचं तर तेवढ्यासाठी आपल्याला 2 कप नारळाचा चव लागतो. त्याचं सारण बरोबर होतं आणि 2 कप पिठाचे आपले 21 मोदक व्यवस्थित होतात. पण आता जर तुम्ही खूप लहान आकाराचे मोदक केले तर 30 मोदकही तयार होतात. थोडे मोठ्या आकाराचे केले तर आपले 21 मोदक एवढ्या साहित्यामध्ये तयार होतात. आता आपल्याला पारी लाटून घ्यायची. तर पारी 2 पद्धतीने तुम्ही बनवू शकता. एक तर लाटून बनवू शकता किंवा हाताने बनवली तरी चालेल. पण लाटून बनवली तर शक्यतो छान एकसारखी पारी आपली
तयार होते ती खूप जाड राहत नाही आणि आपला मोदक छान लागतो. याच्या आपल्याला या पद्धतीने छान कळ्या पाडून घ्यायच्यात. मोदकाला कळी पाडताना हात पाण्यामध्ये बुडवायचा म्हणजे कळ्या छान पाडल्या जातात. पीठ आपल्या हाताला चिटकत नाही. तर बघू शकता एकदम मस्त इथे याला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला 21 कळीचा मोदक बनवायचा असेल 21 पाकळ्यांचा, त्याची रेसिपीही मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. आता याला बंद करताना या पद्धतीने एकाच डायरेक्शनने आपल्याला याला फिरवत राहायचं, म्हणजे मोदकाच्या कळ्या छान पडतात. मोदक दिसायलाही सुंदर आणि सुबक दिसतो. बघू शकता या पद्धतीने मस्त आपला इथे मोदक तयार झालेला आहे. आता यानंतर हाताने मी पारी बनवून तुम्हाला एक मोदक बनवून दाखवते. हाताने पारी जरी तुम्ही बनवली तरी ती खूप जाड ठेवायची नाही, पातळच बनवायची. आणि या पद्धतीने आपल्याला मोदक बनवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता या पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेणार आहे. आता मोदक स्टीम करण्यासाठी इथे स्टीमर घेतलं आहे. त्यामध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे. आता जेव्हा आपण यामध्ये मोदक ठेवतो तर तो पाण्यामध्ये बुडवायचा आणि मग ठेवायचा. यामुळे जेव्हा आपण मोदक उकडून घेतो ते चिटकत नाहीत याला. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला सगळे मोदक ठेवायचे आहेत. मोदकाच्यामध्ये थोडासा गॅप ठेवायचा. आवडत असेल तर या पद्धतीने याला केसर लावून घ्यायचे आणि हे आपल्याला स्टीम व्हायला ठेवायचे. आता स्टीम व्हायला ठेवण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि मोदक आपल्याला फक्त 8 ते 10च मिनटं स्टीम करून घ्यायचे. यापेक्षा जर जास्त वेळ तुम्ही मोदक स्टीम केले तर ते थोडे रबरासारखे होण्याची किंवा चिवट होण्याची शक्यता असते. आणि मोदक व्यवस्थित स्टीम झाला आहे की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि मोदकाला लावून पाहायचा. मोदकाचं पीठ जर हाताला लागत असेल तर त्याला आणखी थोडंसं स्टीम करून घ्यायचं. आता मोदक व्यवस्थित स्टीम झाल्यानंतर गॅस बंद करायचा 8 ते 10 मिनिटांनी आणि हे मोदक आपल्याला 5 मिनिटं असेच ठेवायचे. 5 मिनिटं हे रेस्ट होऊ द्यायचे आणि 5 मिनिटांनी आपल्याला मोदक पात्रातून ते काढून घ्यायचे. त्यामुळे मोदक काढताना पात्राला लागत नाही किंवा तो त्याला चिटकत नाही आणि मग तो फुटण्याची शक्यताही राहत नाही. तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत. बघू शकता एकदम मस्त असे आपले मोदक इथे तयार झालेले आहेत. तर तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा. या सर्व टिप्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्ससुद्धा नक्की कळवा.